आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, इथं प्रत्येकाला आपल्या वस्तूची किंमत ठरवण्याचा अधिकार आहे, पण शेतकऱ्याला नाही। शेतकऱ्याच्या मालाची किमान आधारभूत किंमत सरकार ठरवतं, पण ज्याला आपण हमी भाव म्हणतो तो व्यापाऱ्यांना बंधनकारक नाहीये। त्यामुळे हजार संकटाच्या कचाट्यातून वाचवलेला, कष्टानं पिकवलेला शेतीमालाचा भाव तिसराच कोणीतरी ठरवतो। शेतकऱ्यांच्या हातात माल येतो तेव्हा शेतीमालाचे दर कोसळतात, हे आता नवं राहिलेलं नाहीये। जेव्हा दर कोसळतात तेव्हा कोसळतो इथला शेतकरी, त्यानं मनात पेरलेली आशा, त्याची स्वप्न आणि तोलून धरलेलं मनोबल सुद्धा। आज राज्यातल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं हेच अस्वस्थ करणारं विदारक वास्तव तुमच्या सगळ्यांसमोर मांडणार आहे। हिवाळी अधिवेशनात आज या मुद्द्यावरून मोठं रणकंदन झालं। सत्ताधारी विरोधक दोन्ही आमदारांनी या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं। शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळावा म्हणून दरवर्षी सरकार हमीभाव जाहीर करतं, पण दिल्लीतल्या घोषित होणाऱ्या त्या सरकारी हमीभावाच्या फुग्यांना खाली वास्तवाचे काटे एकदा टोचले की त्यातलं जळजळीत वास्तव समोर येतं। अजिबात अतिशयोक्ती नाहीये, पण एक वेळ शेतकरी स्टीपलचे अर्थात अडथळ्यांची शर्यत धावण्याची सहज जिंकू शकेल, पण हमीभाव मिळवण्याची सरकारी शर्यत जिंकणं खायकुतीला आणणार आहे त्याला। मोठ्या आसमानी संकटातून वाचलेल्या सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या पिकाला बाजारात हमीभावापेक्षा कितीतरी कमी, म्हणजे 1000 ते 2000 रुपये कमी भाव मिळतोय। सोयाबीनचा हमीभाव 5328 आहे, पण प्रत्यक्षात बाजारात 3800 ते 4200च्या भावानं सरासरी हे सोयाबीन विकलं जात आहे। तेच कापसाचा आहे, हमीभाव 8000 पर्यंत आहे, पण किती मिळतोय तर 6 ते 6500 इतका भाव शेतकऱ्यांना मिळतो। तुरीच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे। हमीभाव 8000 आहे, बाजारात खरेदी सरासरी 6 ते 6500 न सुरू आहे। त्यामुळे राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांचा प्रश्न आज हा आहे की हमीभाव नेमका कशासाठी आहे? मग कागदासाठी, भाषणासाठी की निवडणुकीतल्या प्रचारासाठी? सरकारनं खरेदी केंद्र सुरू केली, पण ती सुरू व्हायला 2 महिने उशीर झाला। त्यात पुन्हा बारदाना नाही म्हणून 15 दिवस खोळंबा। नोंदणीची अडचण आहे, तांत्रिक अडचणी आहेत, अटी आहेत, आणि या सगळ्या किचकट अटींच्या, तांत्रिक अडचणींच्या मधून, खोळंब्यातून विकलं गेलं तर विकलं गेलं। आतापर्यंतचा अनुभव असा आहे की केवळ 20% शेतकऱ्यांना या हमीभावाचा लाभ मिळतोय। बाकी 80% जे शेतकरी आहेत ते आजही खाजगी व्यापाऱ्याच्या दारात उभे आहेत। नाईलाज म्हणून खुल्या बाजारात त्यांना उभं राहावं लागतं, जिथं व्यापार, दलाल, प्रक्रिया करणारे उद्योग, बाजार समित्यांच्या संगनमताचा सगळा खेळ सुरू आहे, जिथं मॉइश्चरच्या नावाखाली आज त्यांची लूट सुरू आहे। एकीकडे गोगलगाईच्या वेगानं सरकारी खरेदी आणि दुसरीकडे परदेशातून सोयाबीन आयातीच्या बातमीच्या वावटळीत एका दिवसात सोयाबीनचे बाजारभाव 130 रुपयांनी पडले। त्या वावटळीची माती आज शेतकऱ्यांच्या नाकात तोंडात जाते। त्यामुळेच प्रश्न घेऊन आलोय, सरकारचा हमीभाव शेतीला आणि शेतकऱ्याला जगण्याची हमी देण्यात अपयशी ठरतोय का? याच सगळ्या मुद्द्यावर आपण आज चर्चा करणार आहोत, पण या मुद्द्याच्या अनुषंगानं काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत, जे चर्चेत आपल्याला उपस्थित करायचे आहेत। आपण त्याच्यावर चर्चा करूया। प्रश्न आहे, हमीभावाची शेतकऱ्यांना खरंच आज हमी उरलेली आहे का? जर ती उरलेली नसेल तर मग या हमीभावाचं करायचं काय, हा शेतकऱ्यांसमोरचा सवाल आहे। शेतीमालाचे भाव नेमकं का कोसळत आहेत, असं का होतंय ते समजून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। तज्ञांकडून समजून घेऊया, हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी दलालांच्या दावणीला बांधला गेलेला आहे का? मजबुरी आहे का त्याची आज? नाईलाज आहे का? आणि त्याची मग त्यातून सुटका कोण करणार आहे? भाव नसल्यानं शेतकरी कर्जबाजारी होतोय का? त्याच्या कर्जबाजारीपणाचं कारण खर्च जास्त, उत्पन्न कमी, आणि म्हणून आज शेतकरी कर्जबाजारी आणि आत्महत्या हे सगळं दुष्टचक्र आहे का? शेती आतबट्ट्याचा व्यवसाय बनतोय का? जर त्याला 4 पैसे हातात पडत नसतील तर मग त्याच्या कष्टाची किंमत काय, हा सवाल आहे। आणि याच सगळ्या प्रश्नाची आपण चर्चा करूया, मुद्दे उपस्थित करूया आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी शेतकरी नेते विजय जावंदिया सर आहेत। जावंदिया सर, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते, भाजपचे नेते प्रवीण दरेकर जी आहेत। सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या
प्रतिभाताई शिंदे आहेत. ताई तुमचं स्वागत. आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत. रवी भाऊ तुमचं स्वागत. आणि काँग्रेसचे नेते अभय साळुंखे आहेत. आज अभयजींना मुद्दाम बोलवलंय सोयाबीनच्या पट्ट्यातून, लातूरमधून ते येत आहेत आणि त्यांच्याकडून सोयाबीनची अवस्था काय जाणून घ्यायची आहे. कापसाच्या पट्ट्यातून एक जण आहेत, त्यांच्याकडून कापसाची जाणून घ्यायची आहे आणि मग त्याच्यावरती एक एक चर्चा करूया. सुरुवात अभयजी मला तुमच्यापासून करायची आहे. सोयाबीनला हमी भाव 5,300 पेक्षा जास्त दिला गेला. वस्तुस्थिती काय आहे? कितीनं विकलं जातं सोयाबीन आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची आजची व्यथा काय आहे? 4,000 सोयाबीन विकलं जातं. बर, 4,000च्या वर भाव मिळतच नाही आणि उत्पादन खर्च एकरी साधारणतः 25,000 ते 26,000 रुपये आणि एकरी उत्पादन 4 ते 5 क्विंटल होतं. म्हणजे 16,000 ते 20,000 रुपये त्याला मिळतात आणि त्याला खर्च झालाय 25,000 ते 26,000. शेतकऱ्यांनी जगायचं कसं? वर्ष काढायचा कसा? मुलं कसं शिकवायची? मुलीचं लग्न कसं करायचं? रोजचा संसार कसा भागवायचा? ही आणि लोकांना स्वप्न काय दाखवलं गेलं? 13ला पदयात्रा काढून फडणवीस साहेब त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते. 6,000चा भाव मागितला त्यांनी. पाशा पटेल राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत ते. आणि आज 10 वर्ष झाली. त्यावेळी 5,500 भाव होता सोयाबीनला. मार्केट मध्ये 5,500 न सोयाबीन त्यावेळी गेले आणि आज ते सोयाबीन 4,000 मुळे जाते. हा भाव पडलाय का? तर हे लोक आयात करतात. पाम तेलावरती 45% आयात शुल्क त्यांनी कमी करून 5% केलंय. दिवसी एक्सेस होतीये कारण 4200 रुपये भाव आहे दिवसीचा. त्या तुलनेत मका आणि तांदळाची दिवसी त्या ठिकाणी स्वस्तात मिळते. आज 1400 मिळते. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला ती चालली आहे कप आणि दरवर्षी एक्सेस होते दिवसी म्हणून भाव उठत नाही. आणि त्यात कमी हे संकट कमी म्हणून की काय हे लोक सतत आयात करण्यावर आहेत. उलट यांनी सोयाबीन पेंडीला निर्यातीवर जर अनुदान द्यायचं ठरवलं तरच भाव वाढेल. परंतु शेतकरी जगला पाहिजे असं मुळात धोरणच नाही. मग काय होणार? धोरणातला अभाव आहे असं तुम्ही म्हणताय. आपल्या सोबत रविकांत तुपकर आहेत. कापूस पट्ट्यामधली काय परिस्थिती आहे? कापसाला सुद्धा 8,000चा हमी भाव देण्यात आलेला आहे. हमी भावाची वस्तुस्थिती काय? सरकारचा कापसाचा हमी भाव 8,100 रुपये आहे आणि सीसीआयच्या खरेदीमध्ये महाराष्ट्रात एकाही शेतकऱ्याला 8,100 रुपये भाव आजपर्यंत मिळाला नाही. हे मी अतिशय दाव्यानिशी आणि पुराव्यानिशी सांगू शकतो. माउचरच्या नावाखाली 7,075 रुपयाच्या वर भाव कुठेही कापसाला मिळालेला नाही. मुळामध्ये 8,100 रुपये जो भाव आहे सरकारने काढलेला हमी भाव हाच मुळामध्ये चूक आहे. कापसाचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च हा 8,500 ते 9,000 पर्यंत आहे. सरकारचा हमी भाव कमी आहे. दुसऱ्या बाजूला सोयाबीनची पण तीच अवस्था आहे. सोयाबीनचा जो भाव आहे हमी भाव तो 5,328 रुपये आहे आणि बाजारामध्ये सोयाबीन 4,000 रुपयांनी विकल्या जाते खासगी बाजारामध्ये. सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर प्रचंड अटी शर्ती घातल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचा माल खरेदी होतो, व्यापाऱ्यांना पायघड्या घातल्या जातात आणि शेतकऱ्यांचा माल आणला की माउचरच्या नावाखाली वेगवेगळ्या अटी शर्ती टाकून त्याला डाग आहे असं म्हणून तो माल रिजेक्ट केला जातो. ही वस्तुस्थिती आहे. प्रत्यक्ष सोयाबीनचा उत्पादन खर्च 7,000 ते 7,500 रुपये. माझं म्हणणं असं आहे विलास सर की सरकारची खरेदी करण्याची अवकाश संपलेली. मी अवकाश शब्द वापरतोय. ऐपत केंद्र सरकारची राज्य सरकारची नाहीये. जर खरोखर शेतकऱ्यांचं यांना भलं करायचं असेल तर यांनी मध्य प्रदेशच्या धर्तीवर एक तर भाव फरक दिला पाहिजे. किंबहुना याचा उल्लेख अभय साळुंखेंनी केला. या देशामध्ये सोयाबीन 3 वर्षापूर्वी जेव्हा 23 लाख मेट्रिक टन निर्यात झाली होती तेव्हा 7,000 ते 8,000 रुपये सोयाबीनचा भाव आपण घेतला होता. आयात निर्यातीच्या धोरणात बदल करणं खूप महत्वाचं आहे. यांनी कापसाला सगळं आता खुलं करून दिलं. बसा बसा कापूस येणार, आमच्या कापसाचे दर पडणार. दुसऱ्या बाजूला तेलावरचं आयात शुल्क शून्य केलं. बसा बसा तेल आमच्या देशामध्ये येणार. अरे चाललंय काय? आज सोयाबीन जर 25 लाख मेट्रिक टन निर्यात झाली तर खासगी बाजारामध्ये 8,000 रुपये सोयाबीनचा दर होऊ शकतो. ही वस्तुस्थिती आहे. नागपूरचं अधिवेशन कशासाठी आहे? फक्त हुरड्या बारड्या करण्यासाठी आहे. कुठेही सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर सरकार बोलायला तयार नाही. मागच्या कर्जमाफीतले 6 लाख लोक अजून कर्जमाफीपासून वंचित आहे आणि 100 कोटी रुपये यांनी जमा केले मुख्यमंत्री फंडामध्ये. किती शेतकऱ्यांना वाटले हो? शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम. मी विचारतो प्रवीण भाऊ आपल्या सोबत आहेत. प्रवीण भाऊ,
खरं तर सरकारचा हेतू अतिशय चांगला होता आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये की राज्यातल्या शेतकऱ्यांना, देशातल्या शेतकऱ्यांना त्यानं जो खर्च केला त्याच्या आधारित त्याला भाव मिळावा आणि त्याला MSP देण्याचं घोषित केलं. पण ती MSP आपण देऊ शकत नाहीये, ही वस्तुस्थिती खाली दिसतीये. हे अपयश का येतंय? का तुम्ही MSP देऊ शकत नाहीत सांगितलेले? वरचे पैसे तर सोडा, पण MSP ही देऊ शकत नाहीत, हमी देऊ शकत नाही, याचं कारण काय? एक लक्षात घ्या, आपण सर्वप्रथम चर्चेचा सूर शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही अशा प्रकारचा जो आहे तो चुकीचा आहे. आपण बघाल की 32,000 कोटीचं पॅकेज या ठिकाणी सरकारने दिलेलं आहे आणि माझ्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे 20,000 कोटी रुपयांच्या 28 GR शासनाने काढलेत आणि आतापर्यंत 19,801 कोटीची शेतकऱ्यांना मदत झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आपण बघाल की NDRFच्या निकषापेक्षा 6,175 कोटी रुपयाची वाढीव मदत मिळणार आहे. प्रति हेक्टरी कोरडवाहूला 18,500, बागायतीला 27,000 आणि बहुवार्षिक शेतीला 32,500 मिळणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे सरकार संवेदनशील आहे, पहिलं समजून घ्या. आणि आपण बघाल की आम्ही सत्ताधारी पक्षात जरी असलो तरी त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत त्याही आम्ही सरकारसमोर या ठिकाणी मांडल्या. आपण बघाल की विधान परिषदेमध्ये मी कृषीवरच त्या ठिकाणी प्रस्ताव आणला होता. खरं म्हणजे शेतकऱ्यांप्रती विरोधी पक्षाच्या काय संवेदना आहेत या विधिमंडळाच्या सभागृहात दिसल्या. कोण चर्चेत भाग घ्यायला नव्हतं, विरोधी पक्षाचा तशा प्रकारचा कुठला प्रस्ताव नव्हता. मला वाटतं सरकारनं मार्गदर्शक सूचना अपेक्षित होत्या आणि आपण ज्या हमीभावाचं म्हटलं त्या संदर्भामध्ये मी स्वतः मागणी केली की भावांतर योजना लागू करण्यासंदर्भात सरकारने त्या ठिकाणी अभ्यास करून अंमलबजावणी करावी. म्हणजे जाहीर केलेला हमीभाव आणि प्रत्यक्षात मिळालेला भाव याच्यामधला जो फरक आहे तो शासनाने त्या ठिकाणी भावांतर योजना करून द्यावा अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की अनेक गोष्टी जसं की धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम तातडीनं अदा करावी, त्या ठिकाणी अतिवृष्टीच्या संकटातून जे वाचलेली पिकं आहेत त्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे, अशा प्रकारचे आवश्यकता आणखी ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करावी. त्याच्यामुळे संवेदना आम्हालाच आहेत, सरकार काय करत नाही. मी तर सांगेन मी गेली 20-25 वर्षे या राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये काम करतोय. एवढ्या संवेदनशीलतेनं सरकारनं कधीच काम केलं नाही. आज 75,000 कोटीच्या मागण्या सादर करत असताना सरकार कर्जबाजारी झालं अशा प्रकारच्या टीका करता. दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 15,000 कोटीची पुरवणी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की सरकार त्या ठिकाणी तिजोरीवर भार आला तरी चालेल, माझ्या शेतकरी बांधवासाठी त्या ठिकाणी केलं पाहिजे या भावनेतनं त्या ठिकाणी सरकार काम करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आणि त्याच्यामुळे आपण बघाल की घरं असतील, गुरं असतील, गोठे असतील, विहिरींसाठी त्या ठिकाणी बुजलेल्या विहिरी असतील, त्या ठिकाणी मृत्यू जखमी झालेल्यांच्या घरच्यांना मदत करण्याची त्या ठिकाणी विषय असेल. आणि मला वाटतं की राज्यात एकूण 60,000 एकर जमीन खरडवून गेले आणि अशा वेळेला खरडून गेलेल्या जमिनीला सुद्धा 47,000 रुपयांनी मनरेगातनं 3 लाख रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की सरकारने केलेल्या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत. मला माहीत आहे की एवढ्या पॅकेजनी पूर्ण शेतकऱ्यांचं समाधान होईल का? नाही होणार. त्यांचं संकट मोठे आहेत, त्यांच्या गरजा अनेक आहेत. परंतु त्या ठिकाणी साप म्हणत केवळ कावीळ झाल्यासारखं सत्ताधारी पक्षाला ठोकायचं हेही मला वाटतं योग्य नाही आहे. कारण आपण बघाल अशा प्रकारचं जेव्हा नुकसान झाला, आपत्ती आली, त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. सगळ्या मंत्र्यांना त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिली, सगळ्या मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर त्या ठिकाणी पाठवलं, आढावा घेतला. त्याच्यामुळे मला वाटतं एवढ्या संवेदनशीलतेनं सर पॅकेज घोषित केलं,
राज्यातल्या जनतेला, शेतकऱ्यांना माहित व्हावं, कारण त्या ठिकाणी विरोधी पक्ष गोबेल्स नीतीसारखं आणि या सरकारचा द्वेष असणारे जे काही तथाकथित आहेत ते त्या ठिकाणी तशा प्रकारचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, या ठिकाणी आपण तर हे या सगळ्यातली आणखीन एक गोष्ट आहे, सरकारनं पॅकेज घोषित केलं याबद्दल दुमत नाहीये, पण प्रतिभाताई आज हे पॅकेज देता देता पुढची खरं तर रबीला जर मदत झाली असती, रबी निघून जायची वेळ आली, अजून सुद्धा पॅकेज देणं चालूच आहे. अडचण नेमकी काय आहे? केवायसीची अडचण आहे. लोक म्हणजे 500 कोटी जर तुमच्या तिजोरीत पडून आहेत तांत्रिक कारणामुळे, या सगळ्या गोष्टी टाळता येऊ शकणार नाहीत का? अधिकारी मंत्री यांची खडाजंगी होते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, यातनं काय मेसेज चाललाय? महाराष्ट्र सरकारने या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका घेतलेली. आपण म्हणतो केवायसीच्या बद्दल, पण केवायसी नसल्यामुळे अनेक गोंधळ आपल्याला बघायला मिळतात. अनेक वेळा एकच पॅकेज चुकीच्या व्यक्तीला जाणं, त्या एकाच नावाचा समान व्यक्ती असल्या तर ते पॅकेज, ते जे पैसे ते दुसऱ्याच्या खात्यात गेलेले आपण अनेक वेळा पाहिलेले. त्यामुळे केवायसी करणं हे आपण जे धोरण आखलेलं आहे त्या धोरणाला आपण सगळ्यांनी समर्थन द्यायला हवं, जेणेकरून जो खरा धोरणाला विरोध नाही, गोंधळाला विरोध आहे ताई. धोरणाला विरोध असू कसा शकतो? गोंधळाला विरोध आहे. गोंधळाला विरोध आहे. आम्ही म्हणतोय की केवायसी करण्याची प्रक्रिया ही सतत वेगवेगळ्या ठिकाणी कृषी विभाग आणि वेगवेगळ्या असणारे कॅम्प घेऊन आम्ही तिथे करतो आहोत. आणि असं असताना केवायसी होत नाही, याला एकट्या सरकारला आपण जबाबदार धरू शकत नाही. आमचं म्हणणं आहे की यामध्ये शेतकरी, सरकार, आपण सगळ्यांनी मिळून केवायसी करून घेतले पाहिजे, म्हणजे असलेले पैसे लगेच तिकडे टाकले जातील. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. सरकारी मदत साधारण अजून किती महिने मिळत राहील असं वाटतं तुम्हाला? म्हणजे कधी हे पॅकेज संपेल? कधी केवायसी झाले की लगेच मिळेल. आणि दुसरा मुद्दा असा आहे की सरकार, केंद्र सरकारचं धोरण आहे आतापर्यंत ताई, प्रवीण भाऊ दरेकरांनी सांगितले किती GR निघाले. तुम्ही परत मला बोलायला लावण्यापेक्षा सरकारने काय केलंय ते मला सांगणं जास्त महत्वाचं आहे. सांगा. राज्य सरकारनं 27 नोव्हेंबरला पहिला अहवाल पाठवला अतिवृष्टीच्या संदर्भामधला, आणि तो पहिला अहवाल जेव्हा केंद्राला दिला तेव्हा 3 ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान 8 सदस्यांचं शिष्टमंडळ इकडे येऊन गेलं. पाहणी केली त्यांनी या सगळ्यामध्ये, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड मध्ये. आणि ती पाहणी केल्यानंतरचा आता सरकारनं पहिला हप्ता त्याच्यामध्ये दिलेला पण आहे. आपण 8 लाख कोटी रुपये डीबीटीद्वारे 40 लाख शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जमा केलेले आहेत. त्यामुळे सरकारचा हेतू हा शेतकऱ्यांना मदत करणं, खऱ्या माणसापर्यंत ती मदत पोहोचणं, आणि ती डीबीटीद्वारे पोहोचत असताना चुकीची माणसं त्याच्यामध्ये येऊ नये म्हणून आपण केवायसी करणं हे धोरण त्याच्यामध्ये घेतो आहोत. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सरकारच्या सोबत, आणि मला हे मान्य आहे, मी शेतकरी आंदोलनातून आलेली आहे. दिल्लीच्या सीमेवरती आमच्या 1200 महिला 6 महिने तिथे राहिलेल्या आहेत आणि आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे हमी भाव हा किती गुंतागुंतीचा मुद्दा आहे, आणि त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने पुढे गेले पाहिजे याच्याबद्दल मी नेहमी म्हणते. आणि भावांतराचा मुद्दा जेव्हा येतो, प्रवीण भाऊ दरेकरांनी आता मांडला की भावांतर द्यायला त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत, पण तेव्हा शेतकरी नेत्यांनी भावांतराला विरोध केलेला आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. विजय जावंदिया सर आहेत, मला सरांना विचारू देत. सर, आता एक गोष्ट स्पष्टपणे दिसते, मार्केटचा सगळा आपण जर धांडोळा घेतला तर खाली शेतकऱ्यांना हमी भाव सुद्धा मिळत नाहीये. अगदी कवडीमोल भावानं शेतकऱ्याला त्याचा माल विकावा लागतोय. पण अचानकपणे सगळ्याच शेतमालाचे एवढे भाव कोसळण्याचं कारण काय आहे? आणि फार सोपं आहे. प्रवीण दरेकरांना माझी विनंती आहे. प्रवीण दरेकर माझ्या मते भाजपमध्ये येण्यापूर्वी विरोधी पक्षात होते. प्रवीण दरेकरांची सध्या स्थिती कशी झाली आहे, विक्रमादित्याच्या सिंहासनावर गुराखी बसला तरी तो न्याय करायचा म्हणतात. आणि ही मुंबईची, दिल्लीची सत्तेची खुर्ची अशी आहे की याच्यावर शेतकऱ्याचा पोरगा जरी बसला तरी तो शेतकऱ्यांवर अन्याय करतो, अशी प्रवीण दरेकरांची आज स्थिती झालेली आहे. हे मी स्पष्टपणे सांगतो. मला प्रवीण भाऊंनी माफ करावं. बरं, आपण मुद्द्यावर बोलू. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला,
अहो मी खूप खूप वर्षापासून म्हणजे सतत मी मोदीजींना सत्तेत आल्यापासून पत्र टाकतोय. हे शेतीमालाचे भाव आजच पडले असं नाही, मागच्या वर्षी सुद्धा मी माझं सोयाबीन 4,000 रुपयाला विकलेलं आहे. माझा कापूस मी 7,200 रुपयाला विकलेला आहे. मागच्या वर्षीही मला MSP मिळालेली नव्हती. माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर हे कळू शकतं की जगाच्या बाजारात मंदी आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे भाव पडलेले आहेत. 3 वर्षापूर्वी आम्ही शेतकऱ्यांनी इथे तो तुपकर आहे तोही सांगेल, आम्ही 9,000 10,000 रुपये क्विंटल कापूस विकला ना, आणि तो व्यापाऱ्यांनीच विकत घेतला. का खपला त्यावेळेस कापूस? जगाच्या बाजारात $1.70 1 पाऊंड रुईचा भाव झाला होता. 1 लाख रुपये खंडी जगाच्या बाजारात रुई झाली होती, म्हणून आम्हाला तो भाव मिळाला. आता अमेरिकेत भाव पडले तर इथेही भाव पडलेत. मी मोदींना पत्र टाकलंय, दरेकरांना पाठवून देतो, त्यांनी त्यांचा ईमेल पाठवून द्यावा मला. मी मोदींना लिहिलं की अमेरिकेत तेजी तर भारतात तेजी, अमेरिकेत मंदी तर भारतात मंदी. मग अमेरिका जर आमच्या देशातले शेतीमालाचे भाव ठरवणार असेल तर मग तुमच्या प्रधानमंत्री पदाची तुमच्या सरकारची गरजच काय आहे? मला सांगा ना याचं उत्तर. अच्छा, दरेकर साहेबांना मी दुसरा प्रश्न विचारतो. जागतिकीकरण स्वीकारलंय आपण. एक मिनिट बरं, हा बोला. एक मिनिट, दरेकर साहेबांना प्रश्न विचारतो. विधानसभेच्या निवडणुकीत मोदीजींनी 6,000 रुपयात सोयाबीन विकत घेऊ म्हणून आश्वासन दिलं नव्हतं का? देवेंद्र फडणवीस साहेबांनी जागोजागीच्या सभेमध्ये ते बोलले नव्हते का? मग 6,000 रुपये जाऊ द्या, 5,300 रुपयात सगळं सोयाबीन मार्केट कमिटीच्या यार्डामध्ये विकत का घेत नाही? उत्तर काय आहे? दुसरं सांगतो तुम्हाला, धानाचा उल्लेख केला दरेकर साहेबांनी. 3,100 रुपयाला 21 क्विंटल धान छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार विकत घेत आहे. 2,400 रुपये MSP आहे. ओरिसामध्ये 3,100 रुपयाला धान विकत घेत आहे. मग महाराष्ट्रात MSP वर बोनस देऊन सोयाबीन, कापूस, मका, तूर याची खरेदी का नाही? याचं उत्तर काय आहे यांच्याजवळ? मी घेतो उत्तर. मला एक मिनिट मला काय म्हणायचं आहे, अहो दरेकर साहेब, मान्य करा की जगाच्या बाजारात बंदी आहे, त्याच्यामुळे आमची निर्यात होत नाही. पण निर्यात होत नाही तर स्वस्त आयात तर थांबवा ना. मी एकच मागणी दरेकर साहेबांना करतो, अहो तुम्ही फक्त एवढा निर्णय मोदींना शहाला करायला लावा सर, त्यांच्या चरणी सुद्धा माझं वंदन करा की आम्ही MSPच्या कमी कोणताही शेतमाल या देशात येऊ देणार नाही. एवढं तर करता येईल की नाही करता येईल? एक्झॅक्टली, खूप अतिशय महत्वाचा मुद्दा सर तुम्ही मांडलेला आहे. मी पटकन उत्तर. एक मिनिट बोला. अहो 5,500 रुपये तूर आयात होते. किती शेतकऱ्यांना माहित आहे? व्यापाऱ्यांनी, डाळ उत्पादक व्यापाऱ्यांनी दरेकर साहेब गोयल साहेबांना निवेदन दिलं आहे की आम्ही बदनाम होतो आहोत, तुम्ही तुरीच्या डाळीवर आणि इतर डाळींवर आयात कर लावा. पण लावत नाहीत. आणि शिवराज सिंग चौहान साहेब म्हणतात की आम्ही दाना दाल खरेदी करेंगे. परवा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राला पत्र लिहिलं की तुरीची खरेदी MSPची करण्याची व्यवस्था करा, नाही तर कर्नाटकचा तूर उत्पादक शेतकरी मरून जाईल. ठीक आहे सर, खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही उपस्थित केले. प्रवीण भाऊंना मी विचारतो. प्रवीण भाऊ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा, येतोय, थोडा तुटक. हा बोला. मुद्दा हा आहे की त्यांचं म्हणणं आहे की समजा जागतिक बाजारात मंदी असेल तर त्याचे परिणाम भारतावर सुद्धा जाणवणार, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण आयात निर्यात धोरणाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा, पण आयात निर्यात धोरणाच्या माध्यमातूनच फटका बसतोय, हे खरं आहे का? नाही, आपण एक बघाल की टीका करणं खूप सोपं आहे. आयात निर्यात धोरणाच्या बाबतीत जशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा त्या ठिकाणी कर लावणं किंवा त्या ठिकाणचा कर कमी करणं ही भूमिका त्या ठिकाणी त्या बाजाराप्रमाणे त्या ठिकाणी सरकारनं घेतलेली आहे. ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करायला लागेल. शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी मोदी साहेबांचं बोलत असताना या देशामध्ये त्या ठिकाणी 6,000 रुपये शेतकऱ्याच्या थेट अकाउंटमध्ये देण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच या ठिकाणी झालं. आणि केवळ 6,000 रुपये नाही तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने पुन्हा 6,000 टाकले. मग या काय शेतकऱ्यांच्या प्रति संवेदना होत्या म्हणूनच केलं ना. त्याच्यामुळे त्या ठिकाणी टीका करणं खूप सोपं असतं.
बर त्यांचं पूर्ण होऊ द्या, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. नाही नाही मी नाही 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 ऐका ना, तुमचं मी ऐकलं ना शांतपणे. त्या ठिकाणी त्याच्यामुळं ते भाव त्या ठिकाणी कम जास्त होत असताना त्या ठिकाणी त्या सरकारला बॅलन्स करावं लागतं. एक गोष्ट आपण कबूल केलीत, मग धन्यवाद देतो की आंतरराष्ट्रीय मंदीचा परिणाम पण या ठिकाणी होत असतो आणि सरकार चालवत असताना त्या ठिकाणी मागण्या करणं खूप सोपं आहे. त्या ठिकाणी एका बाजूला सांगायचं सरकारवर 7-8 लाख कोटीचं कर्ज त्या ठिकाणी झालेलं आहे, तुम्ही ही योजना का बंद केली, ती योजना का बंद केली, शिवभोजन का बंद केलं, आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी सांगायचं कर्ज झालं सरकारवर तरी चालेल. अशा दुटप्पी भूमिका घेऊन त्या ठिकाणी चालत नाही. आणि त्यामुळं कोण काय बोलतंय यापेक्षा सरकारनं त्या ठिकाणी एक 32,000 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी पॅकेज दिलं, ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामध्ये बिहार काढून मदतही केलेली आहे आणि शेतकरी समाधानी आहे. ज्यांना या ठिकाणी देवेंद्रजींचा मदतीच्या मोदी बद्दल साहेबांचा आकस आहे, ज्यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात आकस आहे, ते लोक असेच त्या ठिकाणी बोलत राहणार. दरेकर साहेब आम्ही मनमोहन सिंगांच्या समोर बोललो आहे हेच. दरेकर साहेब आम्ही मनमोहन सिंगांच्या समोर बोललो आहे 2006 त्या ठिकाणी. हे बघा, तुम्ही या ठिकाणी मी आता सांगितलं की भावांतर योजनेच्या संदर्भात सरकारने त्या ठिकाणी आज अभ्यास करत आहे आणि तो भावांतर योजनेच्या समजा गॅप असेल तो भरून दिल्यावर हा प्रश्न निकाली निघतोय. पण प्राप्त शेतकऱ्यांसाठी असेल त्या ठिकाणी मदत करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे सरकार काहीच करत नाही, सरकारला काही कळत नाही, हमी भाव देत नाही, बोलणं खूप सोपं आहे ना. परंतु त्या सरकारला थेट लाभ मिळवणं, त्या सरकारची सुखदुःख समजून घेऊन त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी काम करतायत. भावांतर योजनेच्या माध्यमातून हमी भावापर्यंत आपल्याला पोहोचता येईल का, त्या ठिकाणी पाहिजे तो पर्याय असेल का? विलासजी मला बोलायला सांगितलं. होय होय विलासजी मला सांगितलं बोलायला. हो हो, भावांतर योजनेच्या माध्यमातून आपण हमी भावाचा जो संकल्प आहे तो पूर्ण करू शकतो का, किंवा तिथपर्यंत तो दिलासा मिळू शकतो का? नाही, इथे सरकारी पक्षाने जी बाजू मांडली आहे मुळामध्ये अशी मांडली की सरकार काहीच करत नाही असं नाही. सरकारनं 4 योजना आणल्या म्हणजे सरकार काय आमच्यावर उपकार करत नाही. सरकारला निवडून दिलंय, आम्ही जनतेच्या सेवेसाठी निवडून दिलंय. त्यामुळे सरकारी पक्षाकडून आम्हाला उपकाराची भाषा अजिबात नकोय. दुसरा प्रश्न असा आहे की हमी भावाने खरेदी करण्याची जर सरकारची ऐपत नसेल तर सरकारनं हमी भाव खरेदी केंद्र बंद करावे, तर डायरेक्ट बेनिफिट त्या ठिकाणी भावांतर योजनेच्या माध्यमातून जावे. दुसऱ्या बाजूला सरकारी खरेदीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय, व्यापाऱ्यांचा माल खरेदी होतोय, त्याची कसून चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि यांनी आयात निर्यातीच्या धोरणाच्या बाबतीत जे सांगितलं की ते करावं लागतं आणि ते असे निर्णय घ्यावे लागतात, काही नाही. पोल्ट्रीच्या लॉबीच्या प्रेशर खाली आणि तेल उत्पादकांच्या प्रेशर खाली सोयाबीन उत्पादकांना मारायचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि गृहमंत्र्यांकडे सगळे निर्णय आहे. वाणिज्य मंत्र्यांकडे आम्ही वेळोवेळी बैठका केल्या, त्यांनी सांगितले हमारे हात में नहीं है, ये सब अमित भाई के हात में है. म्हणजे उद्योगपतींचं भलं करण्याच्या अनुषंगाने निर्णय त्या ठिकाणी घेतल्या जातात. आणि आम्हाला फुकट्या योजना नको, आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित भाव पाहिजे. स्वामीनाथनची शिफारस आहे C2+50 C2+FL म्हणजे उत्पादन खर्च अधिक 50% नफा, या सूत्रानुसार भाव मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. दुसरं मला यांना सांगायचंय की वाढवणच्या बंदराला द्यायला तुमच्याकडे 2500 कोटी रुपये आता आहेत. आमदार खासदारांचे पगार थांबले का, कलेक्टरचा पगार थांबला का, सरकारच्या तिजोरीत पैसे नाही म्हणून? शेतकऱ्याला पैसे द्यायचे असले की तुम्ही कायमच म्हणता की आमच्या तिजोरीत पैसे नाही, हा दुटप्पीपणा चालणार नाही. सरकारची बाजू मांडत असताना गावगाड्यातला शेतकरी आज मरणाच्या दारात, रोज 10 शेतकरी आत्महत्या करतायत, ही जबाबदारी सुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल. मी प्रतिभाताईंना विचारतो. प्रतिभाताई, खरं तर जेव्हा तुम्ही सत्तेत येण्याच्यासाठी शेतकऱ्यांना सांगता की तुमच्या कष्टाचं मोल आम्ही नक्की करू, पण जर आज शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं मोल मिळत नसेल, तुम्ही बघा बरं, तुम्हाला एखादं पद नाही मिळालं तर तुम्ही लगेच दबाव आणता, नाराज होता, रुसून बसता, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघत असतो ना. पण शेतकऱ्यांच्या साठी तुम्ही जीवाच्या आकांतानं लढताय. तुम्ही म्हणताय राजकारणी म्हणतोय तुम्ही, म्हणजे तर हे सगळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बद्दल असे इतके पोटतिडकीने लढताना का दिसत नाहीये? की हमी भाव का देऊ शकत नाही आपण, साधा हमी भाव? ताई म्यूट आहे तुमचा आवाज, म्यूट, अनम्यूट करा.
खरं म्हणजे आम्ही दोघंही, प्रवीण भाऊ दरेकर आणि मी आता जे बोललो ते कुठेही शेतकऱ्यांवरती उपकार करतो असं बोललेलं नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर आम्ही शेती मातीतला पक्ष आहे आणि शेतकरी हा आमचा मूळ गाभा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये उपकार करणारं बोलतो आहोत असा काही संदेश कसा काही रवी भाऊंना गेला मला कळलं नाही, किंवा ते कदाचित अति क्रोधामध्ये आहेत आणि म्हणून ते या पद्धतीनं आमच्यावरती टीका करतायत असं मला वाटतंय. तुम्ही ज्या पद्धतीनं बोलले आहात आणि भावना आहे, मी पण शेतकऱ्याचीच मुलगी आहे, शेतकऱ्याचीच मुलगी आहे मी पण, आणि शेतकऱ्याचीच पोरगी आहे. आणि शेती आंदोलनं जी झाली ती ऊसाच्या बरोबरीनं कोरडवाहू शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती पण झाली असती तर कदाचित अधिक प्रश्न या देशामधल्या शेतकऱ्यांचे सुटले असते आणि अनेक गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसनं जरा ह्या सगळ्या ऊसाच्या प्रश्नाबद्दल आपल्याला ऊसाच्या प्रश्नाबद्दल तुम्ही पण फार आग्रही असतात. समजा खरं तर भेदभाव शेतकऱ्यामध्ये कुठला नाहीये. मला बोलू द्या. तेच म्हटलं की विलास भाऊ कधीतरी याच्यावरती चर्चा आपण करूया की शेतकरी आंदोलनांनी बागायती पिकांच्या पलीकडच्या याच्यावरती आंदोलनं केली असती तर सोयाबीनच्या संदर्भामध्ये हमी भावासाठीची जी लढाई आता सुरू आहे विजय भाऊ लढणारे आहेतच ना, असं नाहीये ना. सोयाबीनच्या प्रश्नावर आम्ही सातत्यानं 50-50 हजाराचे मोर्चे करतोच नाही. आम्ही लढत होतो, आजही लढत राहू. सरकारच्या धोरणांमध्ये चूक झाली तर आम्ही सुद्धा रस्त्यावर येण्याची धमकच ठेवतो. बाकी काही नको, किमान हमी भाव ताई, म्हणजे बाकी नाहीये. आता तुम्ही काय मी तेच बोलतीये, मला बोलू द्या की काय होतं की एका बाजूला गेलं, तुम्ही सरकारच्या पक्षामध्ये गेलात म्हणजे तुम्ही कोणीतरी गुन्हेगार आहात अशा पद्धतीनं कोर्टामध्ये कोणाला उभं करू नये ही माझी एक विनंती आहे. दुसरी गोष्ट, आता सरकारी केंद्र उघडले आहेत की नाही? उघडले आहेत. त्याच्यामध्ये त्रुटी आहेत का? आहेत. त्या दुरुस्त केल्या पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी भूमिका घेतलेल्या आहेत. यांनी कायम सांगितलेलं आहे, आत्ताही 2,20,000 शेतकऱ्यांच्या नोंदी झालेल्या आहेत खरेदीच्या संदर्भामध्ये. आपल्याकडे आकडेवारी आहेत. हमी भावाच्या मध्ये प्रतवारीचा प्रश्न येतो. त्या प्रतवारीच्या प्रश्नामध्ये सुद्धा जेव्हा केंद्रामध्ये जे हमी भावाचे केंद्र उभे आहेत त्या ठिकाणी प्रतवारीचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा सुद्धा सरकारनं कायम भूमिका घेतलेली आहे की प्रतवारी करून शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारे फसवणूक लुबाडणे करू नये आणि अशा अधिकाऱ्यांवरती कार्यवाही करण्याचं काम सुद्धा वेळोवेळी झालेलं आहे. माझं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं बाहेर म्हणजे मार्केट मधला जो दलाल आहे त्याच्या संदर्भामध्ये धोरण आखलं गेलं पाहिजे. जो शेतकऱ्याची फसवणूक करतो, प्रतवारीच्या माध्यमातून तो शेतकऱ्याला फसवतो, त्याच्या संदर्भामध्ये धोरण आखलं गेलं पाहिजे. याच्याशी धोरण करते तुम्ही आहात ताई, त्याच्यामुळे तुमच्याबद्दल सगळेजण बोलणार, सवाल तुम्हालाच विचारणार. पण एक मुद्दा आहे की या राज्यातल्या शेतकऱ्याला संकटातून वाचवलेला जो घास आहे ना त्याच्या तोंडचा, त्याचे जे कष्ट आहेत त्याला मोल मिळालं पाहिजे. ही अपेक्षा काही चुकीची नाहीये. जे तुम्ही घोषित करता ते तरी किमान मिळालं पाहिजे एवढी अपेक्षा आहे. आणि आशा करूया की पुढच्या काळात तरी शेतकऱ्याला त्या हमी भावाची किमान हमी मिळेल. एवढंच. या चर्चेत आपण सगळे आलात, आपली आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. पण महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला काय वाटतंय एकदा जाणून घेऊया या पोलच्या माध्यमातून. बडे मुद्देच्या माध्यमातून आपण सवाल विचारला की हमी भावाची खरंच शेतकऱ्यांना हमी उरलेली आहे का? कारण आज हमी भाव सुद्धा त्याला मिळत नाहीये. तर 25% लोक म्हणतात होय, तर 75% लोक म्हणतात नाही. हमी भावाची हमी शेतकऱ्यांना उरलेली नाहीये आणि म्हणूनच शेतकरी म्हणतोय सांगा कसं जगायचं. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.